जिथं शंभूराजांनी अखेरचा श्वास घेतला त्या शंभूराजे बलिदान भूमीचा संपूर्ण इतिहास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। पुणे शहरापासून साधारणतः 35 किलोमीटर अंतरावरती असलेले इंद्रायणी, भीमा आणि भामा या तिन्ही नद्यांच्या त्रिवेणी संगमावर बसलेले तुळापूर हे गाव। इथंच शंभूराजांना ठार मारले होते। शंभूराजांना संगमेश्वरात कैद केल्यानंतर प्रथमतः त्यांना अहमदनगर जिल्ह्यातील बहादूरगडावर नेण्यात आलं आणि त्यानंतर शंभूराजांना त्रिवेणी संगमावर बसलेल्या याच तुळापूर येथे कवी कलश आणि शंभूराजांना कैद करून आणले होते। छत्रपती संभाजी महाराजांच्या एकूण 2 समाधी आहेत। त्यापैकी तुळापुरात असलेली ही पहिली समाधी। याच ठिकाणी शंभूराजांचे डोळे काढले होते, जीभ छाटली होती, सर्व अंगावर जखमा केल्या होत्या आणि शेवटी इथे शंभूराजांनी स्वराज्यासाठी बलिदान दिले होते। समाधी स्थळावरती असलेला छत्रपती संभाजी महाराजांचा हा पूर्णाकृती पुतळा। छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या समोरच असलेली ही छंदोगामाते कवी कलश यांची समाधी। छत्रपती संभाजी महाराजांसोबत यातना सहन करत याच ठिकाणी कवी कलश यांना ठार मारण्यात आलं होतं। कवी कलश यांच्या समाधीच्या मागच्या बाजूला असलेले हे प्राचीन शिवकालीन संगमेश्वर मंदिर इसवी सन 1633 साली शहाजीराजांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याची माहिती इतिहासात उपलब्ध आहे।